श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे. श्री स्वामी समर्थ यांची प्रार्थना आपण कशी करावी. प्रत्येक भक्ताच्या मनात असतं की स्वामींना प्रार्थना कशी करू, माझी प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल, नाही पोहोचली तर माझी इच्छा पूर्ण होणार नाही, मला यश हवं ते मिळणार नाही. परंतु हे मनात आणूच नका, कधी पण हे मनात नाही आणायचं. स्वामींनी स्वतः सांगितलं आहे की तुम्हाला प्रार्थना कशी करायची. स्वामींची कितीक कथा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कथामध्ये शिकवण मिळतं. याच कथाच्या माध्यमाने स्वामींनी हे पण शिकवण दिली आहे की तुम्हाला प्रार्थना कशी करायची आहे. स्वामींनी स्वतः सांगितले आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल ती प्रार्थना तुम्हाला मनापासून करायची आहे आणि प्रत्येक शब्दामध्ये आणि प्रत्येक भावनामध्ये एवढी शक्ती असावी की देवाला तुमचं ऐकावंच लागेल. तर ती तुमची खरी प्रार्थना आहे, हे स्वामींनी स्वतः सांगितलं आहे. स्वामी हे पण सांगत आहे की जिंकायचे असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावे लागतात. व्हिडिओला पूर्ण पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे की माझे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ पण पाहू शकता. व्हिडिओला बिलकुल स्किप नका करू, तुम्हाला कळेल की स्वामी स्वतः काय सांगत आहे. स्वामी म्हणतात, प्रार्थना करताना हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून फायदा नसतो. आणि अशा हृदयाने केली गेली प्रार्थना पण कधी पण स्वीकार्य नसती. फक्त मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. जेव्हा तू प्रार्थना करायला बसशील, मनात तुझ्या खूप जास्त वाईट विचार येतील, मन खूप जास्त भटकेले, ते बिलकुल सुद्धा स्थिर नाही राहणार. तेव्हाच तुझ्या मनामध्ये पुष्कळसे काम आठवतील, तेव्हाच तुला काही त्रास होईल, तेव्हाच तुझ्यावर काही असं होईल की तुला उठावंच लागेल, तेव्हाच कोणी येईल, काही परिस्थिती अशी घडेल की मन चल विचल होऊन जाईल. पण तू आपल्या लक्ष्य प्राप्ती करता दृढ राहा आणि मनोभावे प्रार्थना कर. धीरे धीरे तुझं मन, तुझं चित्त शांत होईल आणि धीरे धीरे तू माझ्याशी एकरूप होशील. एका कथाच्या माध्यमाने स्वतः स्वामींनी सांगितलं आहे की तुम्ही माझी प्रार्थना कशी करा. एकदा स्वामी चोळप्पाच्या मुलावर गोट्या खेळत होत्या. तो त्यांचा खूप जास्त प्रिय खेळ होता. खेळ म्हणजे कोणताही खेळ असो, खेळ म्हटलं म्हणजे काय होतं, हल्लागुल्ला होतो, गोंगाट होतं, तर हे तर सगळं होणारच होतं कारण की खेळ होता. चोळप्पाची सासू तेव्हा पारायण करत होती. तिला खूप जास्त त्रास होत होता, तिला खूप चिडचिड होत होती, तिला खूप राग येत होता. शेवटी तिने चोळप्पाच्या पत्नीला काही सांगितले. तो चोळप्पाची पत्नीने स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणाली, निदान थोड्या वेळ तरी शांत राहा, थोडी शांतता राखा. स्वामी म्हणाले, असं म्हणते, ठीक आहे. मग स्वामी म्हणतात, मान्य करतात, पण म्हणतात की मी तुला एक समज देतो. स्वामी त्या गोष्टीला मान्य करतात की हो मी हल्लागुल्ला करतोय, पण ते म्हणतात की मी तुला एक समज पण देतोय. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतोय, म्हणजे तुम्ही पारायण करताय तर तुम्हाला दुसरा आवाज येतो कसा आहे, ह्याचा अर्थ तुमची एकाग्रता नाही आहे. कोणतीही गोष्टी करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. स्वतः स्वामी सांगत आहे. स्वामींचे सांगणे हेच आहे की जर मनात येत असेल प्रार्थना कशी करावी तर तुला मी सांगितलं आहे. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेव, जेव्हा तुला प्रार्थना करायची असेल आणि तुझी इच्छा झाली आहे की मला आज प्रार्थना करायची, तर तू वेळ, काळ, जागा, दिशा काहीच पाहू नको. तुला हे काहीच पाहायचं नाही आहे. तुला फक्त मनात, हृदयात तू देवाची स्थापना कर आणि मनोभावेने, श्रद्धानी, शब्दानी, भावनापूर्वक प्रार्थना कर. ती प्रार्थना तुझी नक्कीच देवापर्यंत पोहोचेल आणि तुला यशची प्राप्ती होईल. तीच तुझी प्रार्थना
तुला फळ देऊन जाईल. तेव्हा तू काहीसुद्धा पाहू नको. तुझ्या मनात आल्यावर तू देवाशी एकरूप होणं सुरू कर, त्याच्याशी प्रार्थना करणं सुरू कर. नक्कीच तुला त्याचं फळ मिळेल. सप्ताहामध्ये मठात जावे. आता मठात सप्ताहामध्ये एकदा का जावे? कारण की तिथे गेल्यानंतर आपले मन आणि चित्त शांत होते. आणि जेव्हा आपण तिथे बसून प्रार्थना करतो तर आपल्या शब्दांमध्ये, भावनामध्ये एक अलौकिक शक्तीचा निर्माण होतो. ती अलौकिक शक्तीचा जेव्हा निर्माण होतो तर धीरे धीरे आपण देवाशी एकरूप होतो. आणि जेव्हा सामूहिक प्रार्थना देवासमोर पोचते तर कितीक भक्त तिथे असे असतात जे स्वामींशी एकरूप होतात. आणि जेव्हा तिथे बसलेले भक्त स्वामींशी एकरूप झाले तर स्वामींना त्या ठिकाणी यायचंच आहे. आणि जर स्वामी त्या ठिकाणी आलेलेच आहे आणि तुम्ही आपली प्रार्थना करत आहे तर नक्कीच तुम्हाला अहसास होईल की श्री स्वामी समर्थ माझ्या आजूबाजू आहे. तुम्हाला त्यांच्या उपस्थितीचा भास व्हायला लागेल. आणि जेव्हा तो भास व्हायला लागेल तर धीरे धीरे तुमचं चित्त, तुमचं मन सगळं शांत होईल. आणि जेव्हा चित्त आणि मन शांत झालं तर तुम्ही स्वतः स्वामींशी संवाद करायला लागाले. आणि आपल्या मनाचे भाव, उद्गार इतके व्यवस्थित निघायला लागतील, त्यांचे शब्द इतके छान निघायला लागतील. आपल्या भावनांमध्ये एक ताकद, एक शक्तीचा निर्माण होईल. ते एक माळेच्या रूपमध्ये तयार होऊन जातील. आणि ती माळ आपल्या आप स्वामींच्या गळे पोहोचेल, स्वामींच्या हृदयात पोहोचेल. आणि जेव्हा स्वामींच्या हृदयात आपली ही मणक्यांची माळ पोचली, आपल्या मंत्रांची माळ पोचली, नक्कीच स्वामी आपल्याला फळ देतील. कारण की आपली प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचून गेली आहे. आता स्वामींपर्यंत आपली प्रार्थना पोचली आहे तर काय होईल? आपल्याला यशची प्राप्ती होईल. आणि जेव्हा यशची प्राप्ती होईल, सफलता मिळेल तर आपलं मन आपलं शांत होईल. आपल्याला स्वामींची प्रचिती यायला लागेल आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.